हॉटेल तिरुपती मालकाकडे 2,19,339 रुपये थकबाकी तर 50,000 रुपये रोख रक्कम भरल्याने जप्ती पथकाकडून कारवाई स्थगित। धुळे शहरातील आग्रा रोडवरील मनोहर टाकी लगत असलेल्या हॉटेल तिरुपती मालक प्रकाश भिकचंद अग्रवाल यांच्याकडे 2,19,339 रुपये थकबाकी असल्याने वेळोवेळी त्यांना नोटिसा देण्यात आल्या, परंतु नोटिसीकडे त्यांनी दुर्लक्ष केल्याने आज थेट मनपा जप्ती पथकाकडून या ठिकाणी कारवाईसाठी दाखल झाले। तर सदरची ही कारवाई मनपा आयुक्त अमिता दगडे पाटील यांच्या मार्गदर्शनात अतिरिक्त आयुक्त करुणा डहाडे, उपायुक्त शोभा बाविस्कर, सहाय्यक आयुक्त स्वालिया मालगावे, प्रांजली मुंडे या सर्व अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात धुळे शहरात कारवाया सुरू असून आज जप्ती पथकाकडून या ठिकाणी कारवाईसाठी आले असता या ठिकाणी मालकाकडून 50,000 रुपये रोख व येत्या 7 दिवसात उर्वरित रकमेचा धनादेश देण्यात येणार असल्याचे मालक अग्रवाल यांनी सांगितले। त्यामुळे सदर जप्तीची कारवाई स्थगित करण्यात आली। तसेच धुळे शहरातील निहाल टायर यांच्याकडे देखील थकबाकी असल्याने गेले असता थकबाकी रक्कम जमा केल्याने कारवाई स्थगित करण्यात आली। त्याचबरोबर धुळे शहरातील जयशंकर कॉलनी येथील खासगी कॉन्ट्रॅक्टरच्या घरी नळपट्टी थकबाकी असल्याने जप्ती पथक गेले असता त्यांनी देखील रक्कम भरल्याने सदरची कारवाई स्थगित करण्यात आली। तर मनपा प्रशासनाकडून थकबाकीदार मालमत्ता करधारकांना आवाहन करण्यात आले असून लवकरात लवकर आपला कर भरणा करावा, अन्यथा कारवाई करण्यात येईल असा इशारा मनपा प्रशासनाच्या वतीने देण्यात आला आहे। तर सदरची ही कारवाई जप्ती पथक प्रमुख तथा अधीक्षक शिरीष जाधव, निरीक्षक अनिल सोडके, रवींद्र बडगुजर, अशोक मंगिडकर, शेख रईस, शरीफ शेख, बशीर अन्सारी, जमील अन्सारी, पप्पू वराडे आदी पथक या ठिकाणी उपस्थित होते। महानगरपालिका महाशय आयुक्त अमिता दगडे पाटील यांच्या आदेशान्वये या मोठ्या प्रमाणात थकबाकी असेल त्या ठिकाणी कारवाईसाठी जप्ती पथकं नेमण्यात आलेले आहे। त्या अनुषंगाने आज दिनांक 6/2/2025 रोजी मनोहर टाकी जवळील तिरुपती हॉटेल यांच्याकडे 2,19,339 रुपयाचा थकबाकी असल्याने आम्ही कारवाईसाठी आलो असता मालमत्ताधारक प्रकाश भिकचंद अग्रवाल यांनी 50,000 रुपयेचा रोख भरणा करून उर्वरित धनादेश दिल्याने सदरची कारवाई स्थगित करण्यात आलेली आहे। तरी धुळे शहरातील इतर मालमत्ताधारकांना कळवण्यात येते की ज्यांच्याकडे मोठ्या प्रमाणात थकबाकी असेल त्यांनी त्वरित महानगरपालिका कार्यालयात येऊन मालमत्ता कर व पाणीपट्टी कर भरावा व जप्तीची कठोर कारवाई टाळावी ही विनंती। सदर कारवाईसाठी वसुली अधीक्षक शिरीष जाधव, निरीक्षक अनिल सुडके, बशीर मुर्तुजा, रवींद्र बडगुजर, बशीर जमील अन्सारी, अशोक मंगिडकर, शरीफ तांबोळी आदींनी सदरची कारवाईसाठी केली आहे। महानगरपालिकेतर्फे महाशय आयुक्त अमिता दगडे पाटील यांच्या आदेशानुसार व अतिरिक्त आयुक्त करुणा डहाडे मॅडम, उपायुक्त शोभा बाविस्कर मॅडम, सहाय्यक आयुक्त स्वालिया मालगावे मॅडम व प्रांजली मुंडे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली जप्ती पथकं नेमण्यात आले असून धुळे शहरातील ज्या मालमत्ताधारकांकडे मोठ्या प्रमाणात थकबाकी आहे अशा मालमत्ताधारकांकडे कारवाई करून सदरचा भरणा वसूल करावा असे आदेश देण्यात आलेले आहे। त्या अनुषंगाने आज दिनांक 10/2/2025 रोजी मनोहर टाकी येथील हॉटेल तिरुपती यांच्याकडे कारवाईसाठी गेलो असता त्यांनी 50,000 रुपये रोख व उर्वरित रक्कम धनादेश देऊन सदरची कारवाई स्थगित करण्यात आली। तसेच जयशंकर कॉलनी येथील चाळीसगाव रोड अब्दुल रहमान इस्तियाक यांच्याकडे 92,592 रुपये थकबाकी असल्याने त्यांच्याकडे कारवाईसाठी आलो असता व नळ कनेक्शन कट करीत असताना त्यांनी महानगरपालिकेत जाऊन कराचा रोख भरणा केला असल्याने सदरची ती कारवाई स्थगित करण्यात आलेली आहे। तरी धुळे शहरातील तमाम मालमत्ताधारकांना कळवण्यात येते की ज्यांच्याकडे मोठ्या प्रमाणात थकबाकी आहे त्यांनी त्वरित महानगरपालिका कार्यालयात येऊन मालमत्ता कर व पाणीपट्टी कर भरावा
व जप्तीची कटू कारवाई टाळावी ही विनंती. निहाल टायर यांनी मागील थकबाकीची रक्कम 20,000 रुपये भरलेली आहे, ही कारवाई स्थगित करण्यात आली. सदर वसुली अधीक्षक शिरीष जाधव, निरीक्षक अनिल सुडके, रवींद्र बडगुजर, अशोक मंगिळकर, शरीफ तांबोळी, बशीर मुर्तुजा, पप्पू वराडे आदींनी सदरची कारवाई केलेली आहे.